गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर गोलकोंडा फोर्ट नंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे स्नो वर्ल्ड आणि आता वाजले आहे सकाळचे 11. तर स्नो वर्ल्डला पोचायला आपल्याला जवळपास 1 तास लागेल. तर आपण आता न्यू हैदराबाद सिटीमध्ये आहे आणि गोलकोंडा फोर्ट हा ओल्ड हैदराबादमध्ये होता. न्यू हैदराबाद मध्ये खूप साऱ्या IT कंपनीज आहे आणि याला हायटेक सिटी म्हणून ओळखला जाते. आणि तुम्ही बघू शकता काय बिल्डिंग्स आहे, एक एक बिल्डिंग 100-100 मजलीची आणि खूप IT कंपनीज आहे. ते हायटेक सिटी म्हणून ओळखल्या जाते. सो मी तर बघतच राहिली, कारण की पुण्याला पण एवढ्या कंपनीज नसतात मोठ्या मोठ्या आणि बिल्डिंग्स वगैरे तेवढ्या इथे आहे. सो मला खूप छान वाटलं बघायला. एकंदरीत असं वाटत होतं की एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स कशा बांधल्या असणार, त्याचं मला आश्चर्य वाटत होतं. कारण की बिल्डिंग बघता बघता असं डोकं एकदम टोपी पडेल आपल्या डोक्यातली, एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे. सो चला, आपल्याला जायचं आहे आता स्नो वर्ल्डला. सो लेट्स गो. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा हैदराबादमध्ये नवरात्रीच्या सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे रस्ते बघा खूप ट्रॅफिक कमी होतं. आणि असं हैदराबादला कधीच नसतं की ट्रॅफिक एवढं कमी आणि गाडी एवढ्या स्मूथली जात आहे, असं कधीच होत नाही. सो ड्रायव्हर आम्हाला तेच सांगत होते की खूप रश कमी आहे म्हणून. नाहीतर असं कधीच नाही होत की हैदराबाद सिटीमध्ये तुम्हाला एका जागून दुसऱ्याकडे जायला कमीत कमी 1 ते 1.5 तास पण कधीकधी 2 तास पण लागू शकतं. पण यावेळेस ट्रॅफिक म्हणजे काहीच नव्हती सुट्ट्या असल्यामुळे. सो आम्हाला निवांत असं जाता आलं. म्हणजे एका स्पॉटकडून दुसऱ्याकडे आम्हाला जास्त काही थांबावं नाही लागलं सिग्नलमध्ये वगैरे किंवा ट्रॅफिकमध्ये जाममध्ये फसावं नाही लागलं. सो आम्हाला स्मूथली आम्ही छानपैकी आमच्या पॉईंटमध्ये पोहोचत होतो. इकडे हैदराबादला 6-6 मजलीची अंडरग्राऊंड पार्किंग असते. कार पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग. याचं मला नाही का आश्चर्यच वाटलं, कारण की असं मी कधीच नाही बघितलं. सो लाईफमध्ये पहिल्यांदाच बघत आहे की एवढी मोठी पार्किंगसुद्धा असते म्हणून. तर आता आम्ही आलो आहे सारस सिटी मॉलला आणि इथेच आहे स्नो वर्ल्ड. सो वरच्या मजल्यावर आहे, म्हणजे 3ऱ्या फ्लोअरवर आहे स्नो वर्ल्ड. सो चला आम्ही वरती जातो. आणि इकडे बघा प्ले स्टेशन आहे, भरपूर खेळण्यासाठी मुलांना जेवढं आहे वाटेल तेवढं आहे. किती सुंदर सुंदर आहे. मी तर बघूनच असे दंग राहिली, बापरे मुलांना. आणि श्रेयांश इथे झोपलेला आहे, थँक गॉड. नाही तर आम्हाला चांगलाच फटका लागलेला असता जर श्रेयांश उठला असता ना. मम्मा मला याच्यात बसायचं आहे, त्याच्यात बसायचं आहे, हे पण बघायचं आहे, ते पण करायचं आहे, हे पण खेळायचं आहे. सो असं करता करता आमचा खालीच जर 1 तास गेलेला असता. बट थँक गॉड श्रेयांश झोपला होता म्हणून आम्हाला फटाफट वरतं जाता आलं आणि आम्ही वरती गेलो पटकन मॉल स्नो वर्ल्डच्या याच्यामध्ये मजल्यावर. सो चला. तर इथे या मॉलला आल्यानंतर तुम्हाला काही खाण्याचं टेन्शन नाही. बघू शकता इथेच तुम्हाला हॉटेल वगैरे थालीप्रमाणे वगैरे किंवा काही पण जे लागेल ते तुम्हाला या मॉलमध्ये अवेलेबल आहे. खेळण्यापासून तर खाण्यापर्यंत सगळी सोय अवेलेबल आहे इथे. आणि इकडे बघा श्रेयांश झोपलेलाच होता अजूनही. आम्ही आलो तरी उठतच नव्हता, त्याला एवढी झोप लागली, बिचारा खूप थकून गेला होता त्या गोलकोंडा फोर्ट चढून. सो म्हटलं थोडा वेळ याला झोपूच द्यायचं, नाही तर तो खेळणार नाही चांगल्या प्रकारे. सो आम्ही त्याला छानपैकी झोप घेऊ दिली. आणि हे समोरच आहे स्नो वर्ल्ड किंगडम आणि यामध्ये आपल्याला एंट्री फीज पण आहे भरपूर, सांगते तुम्हाला. तर हे आहे चप्पल स्टँड आणि इकडे आहे तिकीट काउंटर. तर इथे आमची तिघांची 2100 रुपये तिकीट घेतली, श्रेयांश, माझी आणि हितेशची. सो इथे TV मध्ये बघू शकता तुम्ही छानपैकी चालू आहे आतमध्ये काय काय चालू आहे त्याचं लाईव्ह. तर इकडे झालो आहे आपण आत एंटर आणि इथे तुम्हाला वेटिंगवर थांबावं लागणार. म्हणजे सगळी तुम्हाला पूर्वतयारी, जॅकेट्स वगैरे, बूट्स वगैरे आणि सगळे तुम्हाला इथेच भेटणार. इथे छान मुलांसाठी कार्टून्स वगैरे छान केलेलं आहे भिंतीवर, ते खूप सुंदर. मी त्याचे फोटो वगैरे पण काढले. डायनोसॉर वगैरे होता, त्याच्यासोबत तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, तोपर्यंत टाईमपास करू शकता. आणि श्रेयांश झोपेतून उठला होता, बघा कसा चालत होता भालूसारखा. व्हिडिओ हाय करा. तर
तर इकडे आम्ही झालो होतो रेडी, छान जॅकेट वगैरे आणि बूट वगैरे घालून. आतमध्ये -8 डिग्री एवढं तापमान आहे. सो काय माहिती हे जॅकेट वगैरे काम करणार की नाही याची मला म्हणजे भीती वाटत होती. म्हणजे अगोदर तर माहीतच नव्हतं तिकडे आतमध्ये कसं वातावरण असणार. सो मी फर्स्ट टाईमच आली आहे. हितेश पहिल्यांदा येऊन गेले आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. आणि इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे बघा. श्रेयांशला शूज वगैरे घालून देत आहे कारण की त्यांना खूप काळजी वाटते मुलांची छोट्या. सो इकडे झाला आहे श्रेयांश रेडी आणि एवढा क्यूट दिसत होता, एवढा क्यूट, खूप जास्त क्यूट दिसत होता श्रेयांश. सो त्याला तर मला बघतच राहावं वाटत होतं, खूपच क्यूट दिसत होता. आणि अजून आम्ही स्नो वर्ल्डच्या आतमध्ये जायचंच होतो आणि श्रेयांशला छोटे छोटे मुलं दिसले. त्याला खूप आवडते छोटे छोटे मुलं, त्यांच्यासोबत खेळायला फ्रेंड्स वगैरे त्याला मिळाले ना तर खूपच आनंद होते. त्याला खूप आनंद झाला तिथे छोटे छोटे मुलं दिसलं तर. तो पण खूप एक्सायटेड झाला आणि त्यांनी कपडे घातले म्हणून यांनी पण घालू दिले, नाही तर हा काही घालायचा नाही. तेच मला खूप वाटत होतं की हा जॅकेट घालणार की नाही घालणार म्हणून. सो आम्हाला इथून आतमध्ये जायचं आहे आता स्नो वर्ल्डकडे. सो थोड्याच वेळात डोअर ओपन होणार आणि आम्ही जाणार आतमध्ये. सो लेट्स गो. माझे तर चोकअप झाले. श्रेयांश मस्त इथे जम्पिंग खेळत आहे. श्रेयांश कम ऑन. श्रेयांश एन्जॉय करत आहे. तर अशा प्रकारे आम्ही केलं होतं स्नो वर्ल्डमध्ये खूप सारं एन्जॉय आणि खूप जास्त थंडी वाजली त्याच्यामुळे जास्त वेळ की आम्ही इथे राहू शकलो नाही कारण की आम्ही बहुतेक जास्त उष्णकटिबंधातले लोक आहे.
एवढी थंडी काही मला सहन झाली नाही. आणि त्यात मला हितेशनं सांगितलंसुद्धा नाही की तू जीन्स वगैरे घालून ये, जाड कपडे घालून ये. त्यात माझा होता शॉर्ट, त्याच्यामुळे मला खूप जास्त भीती वाटत होती. आणि हा मॉल खूपच सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. मजा आली आम्हाला. आणि आता वाजले होते दुपारचे 2 आणि आता थोडा झाला होता आमचा जेवणाची वेळ. सो आम्ही गेलो होतो जेवण करायला चटणीजमध्ये. सो छान होतं हॉटेल. बट तुम्हाला सांगते इथली स्पेशालिटी चटणी आहे. आणि इथे पैशाची एवढी चटणी होते ना तुमच्या की विचारू नका. कारण की इथे एक चपाती 85 रुपयाची आहे. किती? 85 रुपयाची. सो साऊथ इंडियन ओके आहे म्हणा, जास्त नाही आहे. 200, 250, 300 रुपयापर्यंत येऊन जाणार. बट चपाती 85 रुपयाची आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की म्हणजे कितीतरी त्याला पीठ लागलं असणार, आय डोंट नो. आणि खूप उंचावर होतं हॉटेल. खूप छान, इथून असा व्ह्यू वगैरे छान दिसत होता एकंदरीत. बघू शकता असं छान लेदरच्या सीट आणि इकडून असा छान खालचा पूर्ण हैदराबादचा लुक दिसत होता व्ह्यू. आणि रश बघा किती आहे, रश. इथे श्रेयांसाठी आम्ही केली होती इडली ऑर्डर, माझ्यासाठी मसाला डोसा, हितेशसाठी ओनियन डोसा आणि आमचे जे ड्रायव्हर आहे त्यांच्यासाठी ऑर्डर केले होते आम्ही छोले भटुरे. सो ड्रायव्हरच आम्हाला इथं घेऊन आले होते आमची चटणी करायसाठी. कारण की खूप महागडं हॉटेल आहे. हे थोडीशी आंबटसर आहे, ही थोडीशी वेगळी याची लसूण सारखी. खोबराची आहे. तरी ते झालं आता आमचं जेवण. आणि हे आहे हॉटेल चटणी. सो आता इथून आम्ही जात आहे पुढे नेक्स्ट पॉईंटकडे. सो चला. आणि हा आहे हैदराबादचा फेमस ब्रिज. इथे खूप जण रील वगैरे बनवायला येतात. सो चला.